सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सोनवडे येथील मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई महाविद्यालयाला देशातील हरित शाळेचा 6वा क्रमांक मिळालेला आहे आणि हा क्रमांक देशात अभिमानाचा असून आपल्या सोबत आहेत शाळेचे मुख्याध्यापक शरद शेजवळ सर. सर, हा नेमका तुम्हाला पुरस्कार देताना कुठले निकष लावले आणि शाळेने काय उपक्रम राबवले होते? नाही, मी बघतो. सर, गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये केंद्र शासनाने हरित विद्यालय स्वच्छ विद्यालय उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमची शाळा त्यामध्ये आम्ही सहभाग घेतली आणि आज त्या ज्या हरित विद्यालयाचे निकष होते ते पूर्ण केले. त्यामुळे आज आमचा देशात 6वा क्रमांक आलेला आहे. यामागे महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई, आमच्या मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांचा आशीर्वाद, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रविराज देसाई साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय यशराज दादा, युवा नेते जयराज दादा, आदित्य दादा, या सगळ्यांच्या आशीर्वाद, या सगळ्यांची प्रेरणा यातून आम्ही या स्पर्धेमध्ये उतरलो. जे शासनाचे निकष होते स्वच्छ पाणी, निर्जंतुक पाणी, त्यासाठी आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांच्या CSR फंडातून किंवा यांच्या प्रयत्नातून आमच्या शाळेला अगोदरच RO स्टेशन, स्वच्छ हँडवॉश स्टेशन, त्याचबरोबर लेडीज आणि जेंट्स वॉशरूम अतिशय नीटनेटके सुसज्ज मिळाल्यामुळे आम्हाला हा क्रमांक घेणं सोयीस्कर झालं. त्याचबरोबर शासनाचे जे निकष होते त्यामध्ये परसबाग, आम्ही आमच्या शाळेच्या परिसरामध्ये मोठी अशी परसबाग निर्माण केली. त्याचबरोबर हर्बन गार्डन केली. या परसबागेतीलच भाज्या आम्ही दररोज आमच्या मुलांच्या पोषण आहारामध्ये वापरत असू. त्याचबरोबर जवळजवळ आम्ही 50 ते 60 औषधी वनस्पती निर्माण केला आहे की त्याचा उपयोग मुलांना कळू लागला आणि त्यांचा वापर मुलांनी घरापर्यंत करायला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही शाळेच्या परिसरात एक बंधारा बांधला आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना ज्यावेळेला पाण्याची टंचाई निर्माण झाली त्यावेळेला जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी, त्याचबरोबर शेतीसाठी त्याचा वापर करायला सुरुवात केली. असे नवनवीन उपक्रम या सगळ्यांचा फायदा होऊन आमची शाळा 6व्या क्रमांकावर बसली. यामध्ये सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यामुळे आम्हाला या देशात 6वा क्रमांक मिळाला. पर्यावरण, आरोग्य, त्याचबरोबर परिसरात बंधारे बांधणे असेल किंवा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं असेल किंवा औषधी वनस्पती असेल, या सर्वांचा परिपाक म्हणजे शाळेला 6वा क्रमांक, देशात 6वा क्रमांक मिळाल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.